थीम ग्रॅटिट्यूड, ॲक्टिव्हिटी ग्रॅटिट्यूड सर्कल, इयत्ता 5वी ते 7वी. नमस्कार. हॅपीनेस लॅबच्या आनंदमय प्रवासात तुमचे स्वागत आहे. आज आपण ग्रॅटिट्यूड या थीममध्येच ग्रॅटिट्यूड सर्कल ही ॲक्टिव्हिटी कशी घ्यायची ते पायरी पायरीने पाहणार आहोत. या ॲक्टिव्हिटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता व्यक्त करणे, एकमेकांचे अनुभव शांतपणे ऐकणे, गटात हळूहळू आत्मविश्वासाने बोलणे ही कौशल्य वाढीस लागतात. आजची ग्रॅटिट्यूड सर्कल ही ॲक्टिव्हिटी घेण्याकरिता कोणत्याही साहित्याची गरज भासत नाही. सर्व विद्यार्थ्यांनी गोल करून बसायचे आहे. गोलाकारात बसल्याने सर्वजण एकमेकांना सहज पाहू शकतील आणि एकमेकांचे बोलणे ऐकू शकतील. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही शाळेच्या मैदानात किंवा व्हरांड्यातही घेऊ शकता. या ॲक्टिव्हिटीकरिता ढोल, टाळ यासारख्या छोट्या संगीत वाद्यांचा वापरही करू शकता. शिक्षकांनी गोलाभोवती फिरून एका विद्यार्थ्यापासून सुरुवात करत विचारायचे आहे, तो कशाबद्दल आभारी आहे? हे त्याने 2-3 वाक्यात मोठ्याने सांगायचे आहे. उदाहरणार्थ, मी माझ्या आई-बाबांचा आभारी आहे कारण ते मला रोज प्रोत्साहन देतात. मी माझ्या शेजारच्या काकूंचा आभारी आहे कारण आई नसेल तेव्हा त्या आम्हाला मदत करतात, इत्यादी. असे अनेक वेगवेगळे अनुभव प्रत्येक विद्यार्थ्याला विचारायचे आहेत. एक विद्यार्थी बोलत असताना इतर विद्यार्थी शांतपणे ऐकून घेतील याची खात्री करून घ्या. ही क्रिया मजेशीर करण्याकरिता ढोल किंवा टाळ वाजवून एक हलकासा नाद निर्माण करून नंतर त्या विद्यार्थ्यास बोलण्यास सांगा. हा उपक्रम दर महिन्याला किंवा तिमाहीत एकदा तरी करणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता, दुसऱ्याविषयी आदर आणि सहकार्याची भावना वाढेल. आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल, इतरांनी देऊ केलेल्या मदतीबद्दल आभार मानणे खूप महत्त्वाचे असते. कृतज्ञता व्यक्त केल्याने आपले मन समाधानी होते आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतात.